अशी मोठी बातमी आहे वैज्ञानिक क्षेत्रामधली। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे जग हैराण झालेलं आहे आणि असं असताना पुण्यामधल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरेल असा वायू शोधलाय। डायमिथाइल इथर अर्थात डीएमई असं या वायूचं नाव आहे। एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाई स्वामी राजा आणि त्यांच्या टीमनं 20 वर्ष संशोधन करून हा वायू तयार करण्यासाठी लागणारं उत्प्रेरक शोधलंय। त्यापासून तयार झालेल्या डीएमई गॅसचं व्यावसायिक वापरासाठी उत्पादन करण्यातही यश आलंय। सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये दररोज 250 किलोच्या प्रमाणात हा वायू तयार होतो। गॅसचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन झालं तर तो एलपीजी मध्ये 8% मिसळताही येईल। त्यामुळे इंधनासाठी इतर देशांवरती असलेलं अवलंबित्व कमी व्हायला मदत होईल। मोठ्या प्रमाणावरती उत्पादन झाल्यास या गॅसची किंमत एलपीजी पेक्षा कमी असेल। एलपीजी गॅसला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाइल इथर गॅसची निर्मिती पूर्णपणे स्वदेशी बनावटीने स्वदेशी उत्प्रेरकांच्या सहाय्याने करण्यात पुण्यातील एनसीएल मधील शास्त्रज्ञांना यश आलंय। ही जी गॅसची शेगडी आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तशीच ही शेगडी आहे, मात्र ही शेगडी ज्या गॅसवरती चालणार आहे तो गॅस वेगळा आहे, तो गॅस बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे। सर, आधी आपण थोडंसं एक डेमो तुम्ही दाखवलात तर मग सुरू करू शकू। तर प्रथम डेमो मध्ये तुम्हाला असं दाखवतो की ही शेगडी आहे ती आपल्या सिलेंडर पेक्षा थोडी वेगळी दिसते, कारण याच्यामध्ये पूर्णपणे 100% डायमिथाइल इथर म्हणजे डीएमई आहे। तसंच ही जी शेगडी आहे ही दिसते आपल्या सारख्या शेगडीसारखी, पण थोडे याच्यामध्ये सुद्धा इनोव्हेशन आहेत। ते अशासाठी की आपली शेगडी एलपीजी साठी केलेली आहे, ही शेगडी थोडी वेगळी डीएमई साठी केलेली आहे। 100% डीएमई आपण वापर ह्या डेमॉन्स्ट्रेशनचं कारण असं आहे, म्हणजे दाखवायची इच्छा अशी आहे की आपण पूर्णतः 100% डीएमईनी सुद्धा स्वयंपाक करू शकतो, आपल्याला एलपीजीची गरज लागणार नाही। तर हा तुम्हाला आता याची इतकी क्लिअर फ्लेम आहे की ती आत्ताच्या उजेडामध्ये एवढी दिसणार नाही, थोडी ती मला दिसेल, पण अतिशय निळी फ्लेम आहे, क्लिअर फ्लेम आहे। These are the catalysts. We are working in 2 decades actually for 2 processes. One is direct DME and another one is indirect route. Now we are practicing indirect route, methanol to DME, because methanol is going to be available with through biomass, coal gasification because of India's energy. So we are doing it as a first generation catalyst. You see that color as well as is a powder catalyst. Okay. See that powder catalyst. Okay. Understand, no? So from there we have to make it for industrial catalyst. Okay, powder means lab level. What Dr. Lele, Ashish Lele is telling, my director, 1 gram level for R&D purpose, and then we are going for different purpose. So this is the one, and another one is the second generation catalyst with powder. It is a innovation because there is R&D lab, CSIR. We are primary motive is develop the catalyst kind of things for nations. प्रत्येक वेळेला तो उत्प्रेरक अजून चांगला कसा बनवता येईल। चांगला म्हणजे काय? चांगला म्हणजे तुम्ही जर 100 किलो डीएमई घातलं, मेथनॉल घातलं, त्याच्यापासून पूर्ण मेथनॉल डीएमई मध्ये त्याचे रूपांतर झालं पाहिजे, दुसरं काही बनलं नाही पाहिजे, फक्त डीएमईच बनलं पाहिजे। म्हणजे 100% कन्व्हर्जन रूपांतर, आणि त्याला आम्ही सिलेक्टिव्हिटी म्हणतो, फक्त डीएमई, दुसरं काही नाही। हे सगळं करण्यासाठी प्रत्येक वेळेला हे जे रिसर्च यांनी डॉक्टर राजांनी केला, तर प्रत्येक जनरेशन उत्प्रेरकाची जास्त चांगली बनत गेली, म्हणून ही 20 वर्ष लागतात। म्हणून ही 20 वर्ष लागली। ही 20 वर्ष यांच्या कष्टाची आहेत, यांच्या चिवटपणाची आहेत। प्रत्येक टप्प्यावरती हे उत्प्रेरक अधिक चांगलं कसं बनत जाईल यासाठी इथल्या या एनसीएल मधल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, आणि हे फायनल प्रोडक्ट आहे। या टप्प्यापर्यंत इथले हे शास्त्रज्ञ पोहोचलेले आहेत। पूर्णपणे इंडिजिनस असं आहे की त्याला जे लागणारे घटक आहेत याच्यामधले ते सर्व भारतात आहेत, आपण याच्यातनं काही आयात करत नाही। भारतात जे अवेलेबल आहेत घटक ते वापरून आणि त्याच्यावर फॉर्म्युलेशन करायला लागतं, त्याच्यामध्ये काही मिक्सचर्स करायला लागतात। म्हणजे राजांनी तुम्हाला दाखवलं तसं हे आपण शेवयांसारखे बनवतो, ते एका मशीनमध्ये घालून त्याचे असा आकार बनला जातो, आणि त्याला अतिशय ताकद आहे त्याला, म्हणजे असं तुम्ही दाबलं तर ते तुटणार नाही। हे कडक आहे, टणक आहे। तर ते का करायला लागतं असं, तर आपल्या जो रिॲक्टर असतो ज्याच्यामध्ये तो कॅटलिस्ट हा उत्प्रेरक भरायचा, मेथनॉल त्याच्यामध्ये पाठवायचं, आणि 10 बार प्रेशर, म्हणजे आत्ता जे ॲटमॉस्फेरिक आपलं प्रेशर आहे ते 1 बार, तर त्या कॅटलिस्टमध्ये
10 बार 10 बार प्रेशर त्या रिॲक्टरमध्ये घालतो. त्या प्रेशरला हा तुटला नाही पाहिजे म्हणून तो तसा टणक लागतो. तर हे सगळं जे काम आहे, ही सगळी रिसर्च आहे, सगळं संशोधन आहे, ते इथं झालं, भारतातल्या घटकांमधून केलं गेलं आणि ह्याची मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आज भारतात करतो. आम्ही 100 टनापर्यंत आज हे बनवू शकतोय. तर आपण पाहिलं, लेले सरांनी सांगितलं की आत्ताचा जो LPG गॅस आहे त्या LPG गॅसमध्ये हे 8% प्रमाणामध्ये मिसळता येऊ शकतं. आणि लेले सर जसं म्हणाले की कोणाला हे प्रमाण कमी वाटेल, मात्र ही सुरुवात आहे आणि आपण ज्या प्रमाणामध्ये LPG गॅस आयात करतो आणि आता आखातात जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जी परिस्थिती ओढवलेली आपण आपल्या देशावरची पाहतो आहोत, त्यामध्ये हे 8% जरी मिसळलं गेलं तरी त्यामुळे आपल्याला मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात आता इथून पुढे गरज आहे ती आपल्या सरकारकडून आखल्या जाणाऱ्या धोरणाची, जेणेकरून प्रयोगशाळेमध्ये यशस्वी ठरलेलं हे संशोधन व्यावसायिक स्वरूपामध्ये देखील यशस्वी ठरेल आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. पुढची बातमी बघूयात. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार सध्या केला जातोय आणि गॅस सिलेंडरच्या काळा बाजार करणाऱ्यांवरती प्रशासनाकडून